मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होते। मुंबईत शनिवारी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला। शनिवारी राज्यात 154 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे। त्यात एकट्या मुंबईत 21 नवे कोरोना रुग्ण आढळले। मुंबईत चेंबूरमध्ये 52 वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे। ताप, सर्दी किंवा खोकला असेल तर कोरोना चाचणी करा, अशा सूचना राज्याच्या टास्क फोर्सने दिले। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गेलेले मुंबईकर आता परतले, त्यामुळे पुढील काही दिवस कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। येत्या 4 दिवसात राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण आणि मेघगर्जनेसह तुरळक पावसाची शक्यता आहे। बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपुरात पावसाचा इशारा देण्यात आलाय। खानदेशातील काही भाग, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरमध्ये मंगळवारी तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबईतील तापमानात काहीशी घट होते। शनिवारी मुंबईतील किमान तापमान 17 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले। यंदाच्या मोसमातला हा निच्चांकी आकडा आहे। आज आणि उद्या रात्री आणि पहाटे थंडी कायम राहण्याची शक्यता आहे। नव्या वर्षात मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली। शहरात धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्वच्छता मोहीम राबवली जाते। या अंतर्गत दर दिवशी 500 ते 600 किलोमीटरचे रस्ते धुतले जात आहेत। हे काम पूर्ण करण्यासाठी महापालिकेनं पाण्याचे अतिरिक्त टँकर भाड्यानं घेतले। मुंबई नवी मुंबईत आज स्वच्छता मोहीम राबवली जाते। या स्वच्छता मोहिमेत मुख्यमंत्री शिंदेंकडून पाहणी करण्यात आली। वांद्रे, वरळी, सी लिंक, कोस्टल रोड, नरिमन पॉइंट, INS शिक्रा, शिवडी न्हावाशेवा, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली जाते। कोस्टल रोडवर मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली। नवीन वर्षात नाटक आणि सिनेमा पाहणं मुंबईकरांसाठी महागण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिकेनं रंगभूमी करात वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केलाय। अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव मुंबई महापालिका आयुक्तांकडे पाठवण्यात आलाय। कचरा करणारे मुंबई महापालिकेच्या रडारवर आहेत। 1.5 महिन्यात महापालिकेनं 32 लाखांचा दंड वसूल केलाय। यामध्ये 308 विकासकांचा समावेश आहे। उघड्यावर कचरा जाळणं, उघड्यावर कचरा फेकणं अशा विविध प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली। कचरा फेकणाऱ्यांवर कारवाईसाठी पालिकेनं स्वच्छ अंगण उपक्रम सुरू केलाय। मुंबईतला वाहन नोंदणीचा वेग सुसाट झाला। गेल्या वर्षी शहरात 2,54,000 वाहनांची नोंदणी झाली आहे। त्यामुळे यावर्षी मुंबईला भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाच्या समस्येत अधिकच भर पडणार आहे। पुणे लोणावळा रेल्वे मार्गावर आज देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येतोय। या ब्लॉकमुळे 12 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर अनेक रेल्वे गाड्या उशिरानं धावणार आहेत। त्यामुळे प्रवाशांनी रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडणं योग्य राहणार आहे। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज देखभाल दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येतोय। मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान मेगा ब्लॉक असेल, तर हार्बरच्या पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक असणार आहे। त्यामुळे प्रवाशांनी वेळेचं नियोजन करून प्रवास करणं फायदेशीर ठरणार आहे। साताऱ्यातील मांढरदेव गडावरील काळूबाई देवीचं मंदिर आजपासून 11 जानेवारीपर्यंत दर्शनासाठी बंद राहणार आहे। गडाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे, त्यामुळे दर्शनासाठी मंदिरापर्यंत जाता येणार नाहीये। कांदा निर्यात बंदीमुळे एका महिन्यात नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं 500 कोटींचं नुकसान झालंय। 7 डिसेंबरला केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला। आज या निर्णयाला 1 महिना पूर्ण होतोय। शेतकऱ्यांचं नुकसान लक्षात घेता निर्यात बंदी उठवण्याची मागणी शेतकरी करतायत। भंडारा ते पवनी रस्त्यावरून केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी चांगलेच संतापलेत। भंडारा ते पवनी रस्त्यात वन विभागाचे नतद्रष्ट अधिकारी आडकाठी घालतायत, त्यांना आत टाका अशी मागणी गडकरींनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे। तसंच सरकार विषकन्यासारखं आहे, जिथे सरकारची मदत मिळते तिथे तो प्रयोग बंद पडतो, असंही गडकरी म्हणाले। दिघा रेल्वे स्थानकाच्या प्रश्नावरून आदित्य ठाकरे आक्रमक झालेत। आदित्य ठाकरे आज दिघा स्थानकाची पाहणी करणार आहेत। दिघा स्थानकावर अनेक दिवसांपासून या ठिकाणी काम झालेलं आहे, मात्र VVIPंच्या वेळेची वाट पाहत त्याचं उद्घाटन केलं जात नाहीये, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आणि त्याच पार्श्वभूमीवर आज ते पदाधिकाऱ्यांसोबत दिघा रेल्वे स्थानकाची पाहणी करणार आहेत। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मेळाव्यात रुपाली चाकणकर भाषण करताना काहीशा गोंधळलेल्या दिसत्या। त्यांचं भाषण सुरू असतानाच एकच वादा महेश दादाच्या घोषणांनी सभास्थळ दणाणून गेलं होतं। महेश लांडेंच्या समर्थकांनी ही घोषणाबाजी केली। या प्रकारामुळे रुपाली चाकणकर काहीशा गोंधळलेल्या दिसल्या। शिंदे गटाच्या खासदार भावना गवळींना आयकर विभागानं मोठा झटका दिला। 8.26 कोटी रुपयांच्या टॅक्स थकवल्याप्रकरणी गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेची खाती गोठवण्यात आलीत। 29 डिसेंबरला आयकर विभागानं भावना गवळींना नोटीस पाठवली होती।
अभिनेते किरण माने आता राजकारणात प्रवेश करणार आहेत। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज ते शिवबंधन बांधणार आहेत। आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे किरण माने नेहमीच चर्चेत राहिले। भाजप विरोधी भूमिका घेतल्यानं एका चॅनलनं आपल्याला काढलं असा आरोप किरण मानेंनी केला होता। त्यानंतर हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं। आता सुषमा अंधारेंच्या माध्यमातून किरण माने उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत। बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातून अनेक कार्यकर्त्यांचा आज ठाकरे गटात प्रवेश असेल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। बाळासाहेब ठाकरे स्वतः मुख्यमंत्री होऊ शकले असते, मात्र त्यांनी एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं। उद्धव ठाकरे मात्र सत्ता मिळताच मुख्यमंत्री पदावर बसले, अशी टीका शिंदेंनी केली। सरकार बनवलं। येत्या 15 जानेवारीपर्यंत शिवडी न्हावाशेवा सागरी पुलाचं उद्घाटन झालं नाही तर आम्ही जाऊन तो खुला करू, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिलाय। 3 महिने उद्घाटनासाठी दिल्लीवरून वेळ मिळत नाही, यावरूनही आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारला चिमटा काढलाय। कोल्हापूरमधून आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत संभाजीराजे छत्रपतींनी दिलेत। कोल्हापूर, नाशिक, संभाजीनगर की आणखी कुठून निवडणूक लढवणार ते लवकरच सांगू, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय। 2009ची जखम अजून विसरलेलो नाही, असंही ते म्हणाले। मालेगावात 14 बूथ लेव्हल अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला। निवडणूक कामात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। मतदार याद्यांचं शुद्धीकरण, दुबार नावं, फोटो वगळणं अशी कामं पूर्ण न झाल्यानंच कारवाई करण्यात आली आहे। त्यांच्या ठिकाणी दुसऱ्या बीएलओची नियुक्ती करण्यात आली। मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही, असा इशारा छगन भुजबळ यांनी दिलाय। खोट्या कुणबी नोंदी रोखण्यासाठी लढा उभारा, असं आवाहनही त्यांनी केलंय। तर जिथे लक्ष ठेवायचंय तिथे ठेवा, तुम्ही ओबीसींचंही वाटोळं केलंय, दुसरं काय करू शकता, असा टोला जरांगेंनी लगावलाय। नांदेडमध्ये आज ओबीसी महामेळावा आयोजित करण्यात आला। यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहेत। या मेळाव्याची तयारी पूर्ण झाली आहे, मात्र मेळाव्याला छगन भुजबळ येणार की नाही याबाबत संभ्रम आहे। गोंदियात बिरसी विमानतळ प्राधिकरणानं पर्यायी रस्ता तयार न करता परसवाडा ते कामठा रस्ता बंद केल्यानं नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलं। एअरपोर्ट ऑथॉरिटीनं पोलिसांच्या बंदोबस्तात रस्ता बंद करून कामाला सुरुवात केली। याबाबत आमदार विनोद अग्रवाल यांनी एअरपोर्ट ऑथॉरिटीला पर्यायी रस्ता तयार करण्याच्या सूचना केल्या। सटाण्यात देव मामलेदार यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। शासकीय अधिकारी, देवस्थानच्या विश्वस्तांकडून महाभिषेक पूजा करण्यात आली। दुपारी मंदिरापासून भव्य रथोत्सव काढण्यात येणारे 15 दिवस चालणाऱ्या या यात्रेनिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। रामनगरी अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेची जय्यत तयारी सुरू आहे। यासाठी 17 जानेवारीपासूनच अयोध्येत पूजा अर्चा सुरू होणार आहे। यासाठी एक मेगा प्लॅनही तयार करण्यात आलाय। मूर्ती स्थापनेनंतर पंतप्रधान मोदींच्या हस्ते रामाची आरती केली जाईल। या दरम्यानच काशीचे 21 पंडित या ठिकाणी विधिवत पूजा करतील। अयोध्या राम मंदिर निर्मिती समितीची आजपासून बैठक होते। या 2 दिवसाच्या बैठकीत मंदिर उभारणी संदर्भात आढावा घेतला जाणार आहे। मंदिर उभारणीचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। राहिलेल्या कामांना गती दिली जाणार आहे। अयोध्येत विराजमान होणाऱ्या जानकी देवीसाठी आग्र्याच्या सराफा बाजारात खास पैंजण तयार केले जातात। हिंदू मुस्लिम कारागीर गेल्या 15 दिवसापासून रात्रंदिवस हे पैंजण तयार करतायत आणि त्यासाठी 551 ग्रॅम चांदीचा वापर केला गेला। प्रभू श्रीराम यांची सासूरवाडी म्हणजेच मिथिलामधून भेटवस्तू पाठवण्यात आलेल्या आहेत। 1100 थाळीमध्ये रत्न, लाडू, सुकामेवा आणि इतर सुंदर भेटवस्तू अयोध्येत पाठवण्यात आल्या आहेत। श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं या सर्व भेटवस्तू स्वीकारल्या। चंद्रपुरातील ताडोब्यात एक वाघीण तोंडात प्लास्टिकची पाण्याची बाटली घेऊन जाताना दिसली आहे। मुंबईचे फोटोग्राफर विवान कारापूरकर यांनी हा फोटो कॅमेऱ्यात टिपलेला आहे। हा क्षण कॅमेऱ्यात टिपलेला आहे। विशेष म्हणजे ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना प्लास्टिक बाटली नेण्यावर बंदी आहे, मात्र असं असतानाही ही बाटली आली कुठून असा प्रश्न उपस्थित होतोय। रत्नागिरीत कोकणातील पहिल्या कोस्टल मॅरेथॉनला सकाळी 6 वाजता सुरुवात झाली। यात जगभरातील धावपटूंनी भाग घेतला। 21, 10 आणि 5 किलोमीटर अंतराची ही मॅरेथॉन आहे। यापुढे दरवर्षी कोकण कोस्टल मॅरेथॉनचं आयोजन केलं जाणार आहे। यवतमाळमध्ये हेल्थ मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे। या मॅरेथॉनमध्ये नागपूर, पुणे, मुंबईसारख्या इतर अनेक शहरांमधून धावपटूंनी भाग घेतला। यात पोलीस विभागानंही नशामुक्त पहाट अभियानातून व्यसनमुक्तीबाबत जनजागृती केली।
सांगलीत भारती विद्यापीठाची मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. कर्नाटक आणि गोव्यातील स्पर्धकांनी यात भाग घेतला. 3, 5, 10 आणि 21 किलोमीटर अशा टप्प्यात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. स्पर्धेत महिलांचाही सहभाग होता. अहमदनगरमध्ये सायक्लोथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. सकाळी 7 वाजता स्पर्धेला सुरुवात झाली. मोठ्यांसाठी 100, 50, 25 किलोमीटर तर लहान मुलांसाठी 5 किलोमीटरची स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत 1516 स्पर्धकांनी भाग घेतला. नाशिक संभाजीनगर राज्यमार्गावर निफाडमध्ये कापसानं भरलेला ट्रक उलटला. रात्री रस्त्यावर वळणाचा अंदाज न आल्यानं पुलाचा कठडा तोडून हा ट्रक उलटला. यात चालक गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. एका तरुणाच्या खिशातच मोबाईलनं पेट घेतल्याची घटना घडली. मोबाईलनं पेट घेतल्याचं लक्षात येताच तरुणानं मोबाईल फेकून दिला. त्यानंतर काही सेकंदातच मोबाईलचा स्फोट झाला. भंडाऱ्यातल्या सीता सावंगी इथे ही घटना घडली आहे. पंजाबच्या लुधियानाचा प्रिन्स सीता सावंगी इथे मामाच्या घरी आला असताना ही घटना घडली. प्रसंगावधान राखल्यानंच मोठा अनर्थ टळलाय. भंडाऱ्यातील लाखांदूरमध्ये एका घराला आज सकाळी आग लागली. देवघरातील देवापुढे लावलेली दिव्याची पेटी वात उंदरानं नेली आणि त्यामुळेच ही आग लागली. आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. तामिळनाडूत पोंगल सणानिमित्तानं जल्लीकट्टू हा खेळ पार पडला. या दरम्यान मोठा अपघात झालाय. बैलाच्या हल्ल्यात 28 लोक जखमी झालेत. यापैकी काहींना गंभीर दुखापत झाली आहे. मात्र तरीही शेकडो लोक हा खेळ खेळताना दिसून आले. नाशिक शहरात बंदी असलेल्या नायलॉन मांजावर कारवाई करण्यात आली. मांजा विक्री करणाऱ्या 2 जणांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून 33,600 रुपयांचे 43 गठ्ठे जप्त करण्यात आले. या प्रकरणी म्हसरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अकोल्यात नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या 2 आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींकडून 33,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. बंदी असलेल्या नायलॉन मांजाची शहरात विक्री होत असल्याचं लक्षात येताच कारवाईसाठी पोलिसांची पथकं नेमण्यात आली. बिहार क्रिकेट संघटनेतील दुफळी रणजी स्पर्धेच्या पहिल्या मॅचमध्येच चव्हाट्यावर आली. मुंबई विरुद्धचा सामना खेळण्यासाठी पहिल्या दिवशी मैदानावर बिहारचे 2 संघ उपस्थित होते. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. ईशान किशन आणि मुकेश कुमार यांनी आपला घरचा संघ सोडून अन्य राज्यांकडून खेळण्याचा निर्णय घेतलाय.